कष्ट तिच्यापासून आशेनं तुझ्याकडे आली प्रभू ही या असणाऱ्या फोटोमधल्या व्यक्तींसाठी तिचे दत बदली तिची प्रार्थना आहे. अनुग्रह कृपा दया परिस्थिती बदल राजा, तुझ्या लोकांची मदत, तुझ्या लोकांचं सहाय्य कर. उमरेच्या मध्ये परमेश्वरानं तुझ्या आशीर्वाद तुझ्यासाठी मोकळे केले. तुझी प्रार्थना विनंती यावेळेस मान्य करून तुला अनुग्रहाने कृपेने कोणत्याच गोष्टीची चिंता करू नकोस. कशाविषयी आपलं मन कष्टी करू नकोस. तुला ज्या गोष्टी कठीण अघटित वाटतात, परंतु ममरेच्या हिरोई रानामध्ये परमेश्वर तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देत आहे आणि सांगत आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना, तुझी प्रत्येक विनंती कधीच तो लक्ष करत नाही. तुझ्या संघर्षामध्ये तू देवाला विश्वास नाही. तुझ्या कठीण परिस्थितीमध्ये देवाचा त्याग कधी केला नाही आणि तो देव म्हणतो याच गोष्टी माझ्या स्मरणात राहतील आणि त्याचं उत्तम प्रतिफळ तुला देईल. तुझ्या लोकांवरती अनुग्रह कर माझ्या देवा. सर्वशक्तिमान महाप्रतापशाली तुझ्या पवित्र स्पर्शाचा अनुभव, तुझ्या स्पर्शाचा अनुभव, तुझ्या संगतीचा, तुझ्या सहवासाचा अनुभव येऊ दे माझ्या दया. तुझ्या तुझं रडणं देवानं पाहिले. ज्या गोष्टी तुला सोडायच्या त्या सोड प्रभू. या तरुणावरती तुझा अनुग्रह कर. त्याचे अश्रू पहा, त्याचा आक्रोश पहा. पश्चाताप करतो तो तुला हाक मारत आहे. तो मला आशीर्वादित व्हायचा. तुझं समर्पण तुला आशीर्वादाकडे घेऊन जाणार. तुझं समर्पण हो राजा. काही तरुणाला तुझ्या हाती सोडतो. पवित्र आत्म्याने त्याच्या जीवनाचा, त्याच्या विचारांचा ताबा घे. आपण आम्हाला जसा आशीर्वाद केला तसं त्याला आशीर्वाद. तळमळीचा प्रदेश नाही. हेब्रोन, हेब्रोन संघातला जीवात त्याला माझ्या फलद्रूप सेवेसाठी तुमच्या सामर्थ्यशाली हातामध्ये परिस्थितीचा विचार करू नको, लोकांचा विचार करू नकोस. संघातले आशीर्वाद सोडून जाते. निंदा करते, अपमानित अशा प्रकारे तुच्छतेने पाहते. परंतु म्हणतो हिशेवर एवढा सन्मान तुझा करेल. I worship you, Jesus. Lord, I praise you. Thank you, Jesus. मेरी बातों से तेरी खुशबू में आपले हात उंच करूया. आपले हात उंच करूया. कोणी गप्प बसू नका. पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आज पुष्कळ लोक रडत आहेत, पुष्कळ लोक मोकळे होत आहेत. आता ते सामर्थ्य ममरेच्या हेलोई रानामध्ये तेरी स्तुति का सर्वजण डोळे बंद करा. आपले हात उंच करा. शब्द देव मुखात घालतो तसं बोला. ओ येशुआ